Friend, I am Satish. Today we are going to solve practice set 13, standard 7, math. Chapter name is LCM and SCF. First question is practice set 13, find the LCM. आपल्याला या चॅप्टर मध्ये काय करायचं आहे आता? प्रॅक्टिस सेट 13 मध्ये LCM फाइंड आउट करायचं. तर LCM म्हणजेच काय? लिस्ट कॉमन मल्टिप्लायर. त्यालाच काय म्हणतो आपण? लसावी, लघुत्तम सामायिक विभाजक. तर चला पहिले एक्झाम्पल दिले. आपण पहिले आता याचे फॅक्टर पाडून घेऊ. पहिले 12 चे फॅक्टर पाडून घेऊ. आता 2 आणि भाग जातोय. 2 सकी 12, परत 2 आणि जातोय. 2 त्रिक 6. आता इथं 2 आणि जाणार नाही तर किती जाईल? 3 आणि 3 1 3. ओके. आता 15 चे फॅक्टर पाडून घेऊ. आता 15 ला किती जाईल? 3 आणि जाईल. 3 1 3, 3 5 15, बरोबर. आणि 5 1 5 असे आपल्याला फॅक्टर भेटले. तर 12 चे काय भेटले आपल्याला फॅक्टर? 2 × 2 × 3 आणि 15 चे काय भेटले? 3 × 5. आता कॉमन फॅक्टर कोणते याच्यात? कॉमन आहे 3, बरोबर. तर कॉमन फॅक्टर लिहून घेऊ आपण. कॉमन 3 आहे. आता अनकॉमन फॅक्टर कोणते कोणते बाळांनो? राहिलेले 2 2, 2 × 2 × 5, बरोबर. आता एलसीएम म्हणजे काय? ज्यावेळेस तुम्ही कॉमन आणि अनकॉमनची मल्टिप्लिकेशन करता त्यावेळेस तुम्हाला एलसीएम भेटणार. तेच कसं होणार? आता 3 कॉमन आहे. 3 × 2 × 2 × 5 काय येईल आन्सर? 3 दुने 6, 6 दुने 12 आणि 12 पंचे 60, 60. एलसीएम किती भेटला आपल्याला? 60. कळलं. आता पुढचं एक्झाम्पल बघू. सेम याच पद्धतीने 6 चे आपण फॅक्टर पाडून घेऊ. आता 2 आणि भाग जातोय. 2 त्रिक 6, इथं किती जाईल? 3 आणि जाईल. 3 1 3. 8 चे पाडून घ्या आता फॅक्टर. आता 8 ला 2 आणि जाईल. 2 चौक 8, परत 2 आणि जाईल. 2 दुने 4, परत 2 आणि जाईल. 2 1 2. आता 10 चे 2 आणि जाईल. 2 पंच 10 आणि 5 1 5. तर आपल्याला फॅक्टर काय काय भेटले? 6 चे 2 × 3, 8 चे काय भेटले? 2 गुणुले 2 गुणुले 2 आणि 10 चे काय भेटले बाळांनो? 2 × 5. याच्यात कॉमन फॅक्टर कोणता भेटला? 2. इथे लिहून घ्यायचं कॉमन फॅक्टर 2. अनकॉमन अनकॉमन कोणते कोणते? आता बाकी राहिलेले किती? 3 × 2 × 2 × 5. आता एलसीएम म्हणजे काय? कॉमन आणि अनकॉमन यांचं मल्टिप्लिकेशन. तर कॉमन किती आहे? 2 × 3 दुने 6, 6 दुने 12 आणि 12 पंचे 60, बरोबर. 60 × 2 120. काय भेटलं आपल्याला एलसीएम? 120. आलं लक्षात तुमच्या? आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल बघू. आपल्याला याचे एलसीएम फाइंड आउट करायचे. तर कसं असं करणार? आपण 18 च्या अवयव पाडून घेऊ फॅक्टर. 18 ला 2 आणि भाग जातोय. 2 9 जा 18, बरोबर. आता इथं 3 आणि जाईल. 3 3 जा 9, परत 3 1 जा 3. आता 32 च्या आपण फॅक्टर पाडून घेऊ. 32 ला आपल्याला 2 आणि भाग जातोय. 2 1 जा 1, उरला 1 आणि 2 6 जा 12. आता 16 ला 2 आणि जातोय. 2 8 जा 16, परत 8 ला 2 आणि जातोय. 2 4 जा 8, परत 2 2 जा 4, बरोबर. आणि 2 1 जा 2. तर आपल्याला 18 चे अवयव काय भेटले बाळांनो? 2 × 3 × 3. 32 चे काय भेटले? 2 × 2 × 2 × 2 × 2. 1 2 3 4 5 5. आता कॉमन बघूया आपण काय भेटले आपल्याला फॅक्टर. कॉमन फॅक्टर इक्वल टू 2 भेटला कॉमन. आता अनकॉमन कोणते? बाकीचे राहिलेले 3 × 3 × 2 × 2 × 2 × 2. आता एलसीएम कसं काढतो आपण? कॉमन इंटू अनकॉमन मल्टिप्लिकेशन करायचे. कसं येणार ते? 2 × 3 3 9
9 दुने 18, 18 दुने 36, 36 दुने 72, 72 दुने 144. बरोबर. एलसीएम काय आला आपला 144 गुणिले 2 तो झाला 288. कळलं तुम्हाला. हे इथं जागा नव्हती म्हणून इकडे लिहिलंय. आता पुढचं एक्झाम्पल बघूया आपण. याचे आपण फॅक्टर पाडून घेऊ. पहिले 10चे पाडून घेऊ. आता 2 ने भाग जातोय. 2 पंच 10 आणि 5 एक 5. आता 15चे पाडून घेऊ. 15चे कसे पाडणार 3 ने भाग जाईल. 3 5 जा 15. परत 5 ने भाग जातो. 5 एक 5. आता 20. 20 जाईल 2 ने भाग. 2 10 जा 20. परत 2 ने जाईल. 2 5 जा 10 बरोबर. आणि 5 1 जा 5. तर आपल्याला फॅक्टर काय काय भेटले. 10 चे भेटले 2 × 5. 15 चे भेटले 3 × 5 आणि 20 चे भेटले 2 × 2 × 5. आता इथं कॉमन फॅक्टर कोणते येते बघूया आपण. कॉमन फॅक्टर इथं 5 आहे, इथं 5 आहे, इथं 5 आहे. कॉमन 5 भेटला. आता अनकॉमन बघायचे आपल्याला. अनकॉमन फॅक्टर. अनकॉमन फॅक्टर बघायच्या अगोदर इथं पण 2 आहे आणि इथं पण 2 आहे बरोबर. तर हे पण कॉमन फॅक्टर मध्ये कन्सिडर करतो. ज्यावेळेस 2 संख्यांचा कॉमन फॅक्टर असतो त्यावेळेस ती पण कॉमन फॅक्टर मध्ये येऊन जाते. तर 2 गेला. आता उरले काय अनकॉमन 3 आणि 2. हा 3 आणि हा 2 बरोबर. आलं लक्षात. आता एलसीएम कसं फाइंड आउट करतो आपण. एलसीएम इक्वल टू कॉमन फॅक्टर इंटू अनकॉमन फॅक्टर. मल्टिप्लिकेशन केलं तुम्हाला एलसीएम भेटणार. 5 × 2 10 इंटू 3 × 2 6. किती आलं 10 6 जा 60. हा भेटला आपल्याला एलसीएम. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. आपल्याला याचं एलसीएम फाइंड आउट करायचं. पहिले आपण 45 जे आपण फॅक्टर पाडून घेऊ. 45 कितीने भाग जाईल आता 5 आणि 4 9 3 ने भाग जाईल बरोबर. ज्यावेळेस या दोन संख्याची बेरीज करतात जर ते 3च्या पाड्यातली संख्या आली म्हणजे आता 5 + 4 किती होत 9. 3च्या पाड्यात नाही म्हणजे 3 ने भाग जाईल. कसं जाईल भाग 3 1 3 उरला 1 आणि 3 5 15. परत 3 ने भाग जातो. 3च्या पाड्यात 59. 3 5 15. इथं किती जाईल आता 5 आणि 5 1 5. आता 86 6 आहे. ज्यावेळेस एकक स्थानी 2 0 2 4 6 8 हे नंबर असतात त्यावेळेस 2 ने भाग जातो. आता इथं 2 ने भाग जाईल. 2 चौक 8 आणि 2 त्रिक 6. आता 43 हा आपला प्राईम नंबर आहे. 43 नेच भागणार. 43 1 जा 43. आता आपल्याला फॅक्टर काय भेटले 45 चे 3 × 3 × 5 आणि 86 चे काय भेटले 2 × 43. आता इथं एक पण कॉमन फॅक्टर नाही बरोबर. तर काय एलसीएम कसा फाइंड आउट करणार आपण. एलसीएम इक्वल टू सगळ्याचे मल्टिप्लिकेशन करणार. 3 त्रिक 9 9 5 15 बरोबर. वाटलंच असं लिहितो 3 × 3 × 5 × 2 × 43. हेच कसं होणार 3 त्रिक 9 3 5 15 बरोबर. 9 × 10 × 43. हेच कसं लिहिणार आपण 9 10 जा 90 × 43. याचं आपण कॅल्क्युलेशन करून घेऊ इकडे 43 × 90 0 0 प्लस 0 9 त्रिक 27 हात चाले 2 9 चौक 36 37 38. काय आला आन्सर 38 70. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. आपल्याला एलसीएम काय भेटला मग 3870. आपण आता हे एक्झाम्पल बघूया. याचा एलसीएम फाइंड आउट करू. पहिले आपण काय करू फॅक्टर पाडून घेऊ. 15 चे फॅक्टर काय पडतील आपल्याला 3 ने भाग जातोय. 3 5 15 आणि 5 1 5. आता 30 चे फॅक्टर पाडून घेऊ. इथं 2 ने भाग जाईल. 2 1 2 आणि 2 5 10 बरोबर. परत इथं किती जाईल 3 जाईल. 3 5 जा 15. परत 5 ने जाईल 5 1 जा 5.
आता 90 चे फॅक्टर काढून घेऊ आपण. 90 किती दिलं जाईल? 2 जाईल बरोबर. 2 4 जा 8, उरला 1 आणि 2 5 जा 10. इथे किती जाईल आता? 3 जाईल. 3 1 3, उरला 1 आणि 3 5 15. परत इथं किती जाईल आता? 3 जाईल. 3 5 15 बरोबर. आणि इथं किती जाईल आता? 5 जाईल. 5 1 5. तर आपल्याला फॅक्टर काय भेटले? 15 चे भेटले आपल्याला 3 × 5. 30 चे काय भेटले आपल्याला? 2 × 3 × 5. आणि 90 चे काय भेटले? 2 × 3 × 3 × 5. आता याच्यातले कॉमन फॅक्टर कोणते? 5 आहे, 3 आहे, कॉमन काय काय भेटले? आणि इथं पण 2 आहे आणि इथं पण 2 आहे. तर पहिला 5 भेटला, नंतर 3. ज्या दोन संख्येमध्ये पण कॉमन असतो आणि समजा तिसऱ्यामध्ये नाही, तो पण कॉमन फॅक्टर मध्ये येतो × 2. आता अनकॉमन कोणते? अनकॉमन फॅक्टर फक्त हे कॉमन आहे बरोबर. 3 उरला ना, 3 अनकॉमन आहे. तर एलसीएम कसा काढतो आपण? कॉमन आणि अनकॉमनचं मल्टिप्लिकेशन करायचं. कसं येणार? 5 × 3 × 2 × 3 बरोबर. ह्या असं लिहिलं आणि 3 इथे लिहिला. तर कसं होणार आहे? 5 3 15, 15 2 30 गुणिले 3 किती आलं? 90. एलसीएम काय भेटणार आपल्याला? 90. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. आता आपण याचे एलसीएम फाइंड आउट करू. तर काय 105 आणि 195 दिले. पहिले आपण 105 चे फॅक्टर काढून घेऊ. 105. आता इथं 3 ने भाग जाईल. 5 + 1 6. 3 च्या पाड्यात 6 आहे ना बरोबर. 5 + 1 केल्यावर 6 येतात. 3 ने भाग जाईल. 3 3 जा 9, उरला 1 आणि 3 5 15. इथं किती जाईल? 5 जाईल. 5 7 35 बरोबर. 5 5 7 35 ना. आता 7 इज अ प्राईम नंबर. 7 1 जा 7. आता 195 चे आपण फॅक्टर पाडून घेऊ. कसे पाडणार? याची कोणत्याही संख्येने भाग देईल ते बघूया. आता याची बेरीज करून बघू. 9 5 14 आणि 15 म्हणजे 3 ने भाग जातोय. 3 6 जा 18, उरला 1 आणि इकडे आहे 5 म्हणजे 3 5 जा 15. आता इथं किती जाणार? 5 जाणार. 5 1 5, उरला 1 आणि 5 3 15. आता 13 हा आपला प्राईम फॅक्टर आहे, प्राईम नंबर आहे. तर 13 ला 13 ने जाणार. 13 1 जा 13. आपल्याला फॅक्टर काय काय भेटले? 105 चे काय काय भेटले? 3 × 5 × 7. आणि 195 चे काय भेटले? 3 × 5 × 13. आता कॉमन फॅक्टर कोणते आहे ते बघूया. इथं 3 आहे, इथं 3 आहे, इथं 5 आहे, इथं 5 आहे बरोबर. कॉमन काय भेटले? 3 × 5. आता अनकॉमन फॅक्टर कोणते? 7 × 13. एलसीएम कसा काढणार आपण? या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार. 5 3 जा 15 आणि 13 7 जा 91. याचं आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊ. इकडे करूया वाटलं. 91 × 15. 5 1 5, 9 5 45 बरोबर. ते 0 1 1 9 1 9. काय आलं? 5 5 आणि 1 6, 9 4 13. आपल्याला काय भेटलं आन्सर? 1365 एलसीएम. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. आता आपण 12 चे फॅक्टर पाडून घेऊ. मग 15 चे पाडून 45 चे पाडू. 12 चे कसे पाडणार? 2 ने भाग जातोय. 2 6 जा 12. आता 6 परत 2 ने भाग जातो. 2 3 जा 6. इथं 3 जाणार. 3 1 जा 3. आता 15 चे पाडून घेऊ. आता 3 ने भाग जातोय. 3 5 जा 15 आणि 5 1 जा 5. आता 45 किती जाईल? 3 जाईल ना भाग. कारण हे बघा 5 + 4 किती होतात? 9 होतात. 9 हे 3 च्या टेबल मध्ये आहे म्हणजे 3 ने भाग जाईल. 3 1 3 आणि 3 5 15 बरोबर. परत 3 जाईल. 3 5 जा 15. आता इथं किती जाईल? 5 जाईल. 5 1 5. आपल्याला फॅक्टर काय काय भेटले ते लिहून घेऊया पहिले. 12 चे काय भेटले?
2 इंटू 2 इंटू 3, 15चे किती भेटले फॅक्टर आपल्याला? 2 भेटले, 3 इंटू 5. आणि 45चे किती भेटले फॅक्टर? 3 इंटू 3 इंटू 5. आता याच्यात कॉमन फॅक्टर कोणते कोणते ते बघूया. इथं 3 आहे, इथं 3 आहे, इथं 3 आहे, बरोबर. कॉमन फॅक्टर कोणते भेटले? 3. अजून कोणता? इथं 5 आहे, इथं 5 आहे. ज्यावेळेस दोन संख्येमध्ये कॉमन फॅक्टर असतो तो पण आपण कॉमन फॅक्टर मध्ये घेतो, 3 इंटू 5. आता अनकॉमन फॅक्टर कोणते? बाकीचे राहिलेले कोणते राहिलेत? 2 इंटू 2 इंटू 3. तर एलसीएम कसा काढणार आपण? दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करणार, कॉमन फॅक्टर आणि अनकॉमन फॅक्टरचं. तर किती येणार? 5 3 जा 15, 2 2 जा 4, 4 3 जा 12. याचा आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 5 2 जा 10, हातचा आला 1, 2 1 2 आणि 3, हातचा 1 3. इथे 0, 5 1 5 आणि 1 1 1. किती आलं? 0. 5 + 3 8, 180. आपल्याला काय आलंय? आन्सर काय आलं आपलं? 180. एलसीएम भेटला आपल्याला 180. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. याचा आपल्याला एलसीएम फाइंड आउट करायचं. 9 नंबरचं एक्झाम्पल आणि 10 नंबरचं त्यानंतर बघूया. पहिले आपण 63चे फॅक्टर काढून घेऊ. आता 63ला कितीने भाग जाईल? 3ने जाईल. 6 + 3 किती होतात? 9, बरोबर. 3च्या टेबलमध्ये 9 आहे म्हणजे 3ने भाग जाईल. 3 2 6, बरोबर. 3 1 3. आता इथं कितीने जाईल? 3ने जाईल. 3 7 जा 21. 7 इज अ प्राईम नंबर, 7 1 जा 7. आता 81ला भाग देऊ आपण. फॅक्टर पाडवा 81चे. कसे पाडणार? 3ने भाग जाईल, कारण 8 + 1 किती होतात? 9. 9 हा 3च्या टेबलमध्ये आहे. 3 2 जा 6, उरले 2 आणि हा 1 म्हणजे किती झालं? 3 7 21. आता 3ने 27ला भाग जातोय. 3 9 जा 27, परत 3ने. 3 3 जा 9, परत 3ने जाणार. 3 1 3. आता आपण फॅक्टर काय पडलेत ते लिहून घेऊया. 63चे काय पडलेत फॅक्टर? 3 इंटू 3 इंटू 7. आणि 81चे 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3. आता याच्यातले कॉमन फॅक्टर कोणते कोणते बाळांनो? इथं 3 आहे, इथं 3 आहे. कॉमन फॅक्टर लिहून घेऊ. इथं पण 3 आहे, इथं पण 3 आहे, बरोबर. एवढे कॉमन भेटले. आता अनकॉमन कोणते राहिलेले? 7 इंटू 3 इंटू 3. आता एलसीएम या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, कॉमन आणि अनकॉमन फॅक्टरचं. किती? 3 3 जा 9 इंटू 3 3 जा 9 इंटू 7. 9 7 जा 9 7 जा किती? 63. 63 इंटू 9 इकडे करून घेऊ आपण वाटल्यास तर. 63 इंटू 9, 9 त्रिक 27, आजचे आले 2, 6 9 54, 55 56. काय भेटलं आपल्याला? एलसीएम 5 6 7. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. आता आपण 18चे फॅक्टर पाडू, नंतर 36चे, नंतर 27चे. 18ला 2 भाग जातोय. 2 8 जा 2 9 जा 18. आता इथं 3ने भाग जाईल 9वाला. 3 3 9, परत 3ने भाग जाईल. 3 1 3. तर 36चं बघूया फॅक्टर पाडून आपण. आता इथं 2ने भाग जाईल, कारण इथं 6 आहे ना. ज्यावेळेस 0 2 4 6 8 अशी संख्या एकक स्थानी असते त्यावेळेस 2ने भाग जातो. किती येत आहे? 2 1 जा 2, उरलाय, आणि 2 8 16, परत 2ने भाग जातोय. 2 9 जा 18, परत 3ने जातोय. 3 3 जा 9, परत 3ने. 3 1 जा 3. आता 27चे आपण फॅक्टर पाडून घेऊया. कितीने भाग जाईल? 3ने जाईल. 3 9 जा 27, परत 3ने जाईल. 3 3 जा 9, परत 3ने. 3 1 जा 3.
तर 18 चे फॅक्टर काय भेटले आपल्याला 2 इंटू 3 इंटू 3. 36 चे फॅक्टर काय भेटले 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 3. आणि 27 चे फॅक्टर काय भेटले 3 इंटू 3 इंटू 3. आता आपण याच्यातले कॉमन फॅक्टर बघूया काय काय आहे. इथे 3 आहे, इथे 3 आहे, इथे 3 आहे. कॉमन फॅक्टर कोणता भेटला 3 भेटला. आता इथे 3 आहे, इथं 3 आहे, इथं 3 आहे. परत हा पण कॉमन आहे इंटू 3 बरोबर. आता इथे 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2 नाही, पण या दोन ठिकाणी 2 आहे म्हणजे तो पण कॉमन झाला इंटू 2. आता अनकॉमन फॅक्टर कोणते राहिलेत 2 इंटू 3 बरोबर. आता एलसीएम कसा काढतो आपण दोघांचं मल्टिप्लिकेशन करतो कॉमन फॅक्टर आणि अनकॉमन फॅक्टरचं. तर कॉमन किती आहे 3 इंटू 3 इंटू 2 त्याच काय होईल 3 त्रिक 9 दुने 3 त्रिक 9 9 दुने 18 18 गुणवले 3 दुने 6 किती आलं 18 18 6 जा 108. कळलं तुम्हाला. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया एलसीएम चा. आता प्रॅक्टिस सेट 13 मधला आपला नेक्स्ट क्वेश्चन काय तो बघूया आपण. फाइंड द एचसीएफ अँड एलसीएम ऑफ द नंबर गिव्हन बिलो अँड व्हेरीफाय दिअर प्रोडक्ट इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ गिव्हन नंबर. म्हणजे तुम्हाला काय करायचं एचसीएफ आणि एलसीएम अगोदर फाइंड आउट करायचं आहे. त्यानंतर जो प्रोडक्ट येणार आहे तो प्रोडक्ट गिव्हन नंबरचा आहे की नाही ते पण क्रॉस चेक करायचं. ते कसं करणार वन बाय वन आपण बघूया. पहिले आपण याचे फॅक्टर पाडून घेऊ एलसीएफ आणि एचसीएम फाइंड आउट करू. तर पहिले आपण काय करणार 32 चे आपण फॅक्टर पाडून घेणार. 32 चे फॅक्टर कसे पडणार 2 ने भाग जातोय बे एक बे उरला 1 आणि बे सकी 12. परत 2 ने जातोय बे आठी 16. परत 2 ने भाग जातोय बे चोक 8. परत 2 ने जातोय बे दुने 4. परत 2 ने जातोय बे एक बे. आता 37 ला दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग नाही 37 ने जातो कारण 37 हा आपला प्राईम नंबर आहे. 37 1 जा 37. तर आपण फॅक्टर काय काय भेटले आपल्याला 32 चे 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 आणि 37 चे फॅक्टर काय भेटले 37. आलं लक्षात. आता आपल्याला दोन्हीचे फॅक्टर भेटले. आता पहिले आपण एचसीएफ बघू. एचसीएफ म्हणजे काय कॉमन फॅक्टर पाहिजे बरोबर. एचसीएफ इथं कॉमन फॅक्टर आहे का नाहीये. ज्यावेळेस कॉमन फॅक्टर नसतो त्यावेळेस आपण एचसीएफ किती लिहितो 1 लिहितो. कळलं. आता आपण एलसीएम फाइंड आउट करू. एलसीएम कसा फाइंड आउट करतो आपण कॉमन फॅक्टर इंटू अनकॉमन फॅक्टर. आता इथं सगळे अनकॉमन आहे याचे आपण मल्टिप्लिकेशन करणार बरोबर. कशी होणार 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 37 किती येईल आपण करूया. 2 दुने 4 4 दुने 8 8 दुने 16 16 दुने 32 32 गुणिले 37. हे करून घेऊ आपण इथं कॅल्क्युलेशन 37 इंटू 32. 7 दुने 14 हात चाले 3 दुने 6 आणि 1 7 प्लस 0 7 त्रिक 21 आजचे आले 2 3 त्रिक 9 10 11 किती आलं 4 7 प्लस 1 8 आणि 11. म्हणजे आपल्याला काय भेटलं एलसीएम काय भेटलंय 1184. ओके. आता आपल्याला काय करायचंय दिलेल्या प्रोडक्टचा व्हेरीफाय करायचं आहे. प्रोडक्ट इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ गिव्हन नंबर. ते कसं करणार चला बघूया. आता पहिले आपण काय करणार एचसीएफ आणि एलसीएम चा प्रोडक्ट काढणार. कसं लिहिणार प्रोडक्ट ऑफ एचसीएफ अँड एलसीएम म्हणजे या दोघांचे मल्टिप्लिकेशन करणार. कसं करणार ते आपल्याकडे एचसीएफ किती आहे 1 आहे आणि एलसीएम किती आहे 1184 म्हणजे किती आला आपला प्रोडक्ट ऑफ एचसीएफ आणि एलसीएम 1184. इथपर्यंत कळलं. पुढे काय करायचं आपल्याला प्रोडक्ट ऑफ गिव्हन नंबर इक्वल टू प्रोडक्ट इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ गिव्हन नंबर तो फाइंड आउट करू. प्रोडक्ट ऑफ गिव्हन नंबर किती यायला पाहिजे एवढाच यायला पाहिजे बरोबर. तर बघूया आपण प्रोडक्ट ऑफ
गिवन नंबर. कसं करणार ते? 32 इंटू 37. याचा आन्सर आपण इथं काढलं होतं. किती आलं ते? वाटलंच तर परत काढूया. 7 दुने 14, हातचा आला 1, 3 दुने 6 आणि 1 7 प्लस 0, 7 त्रिकी 21, 7 आले 2, 3 त्रिक 9, 10 आणि 11, 4, 7 आणि 1 8, किती आलं? 1184. म्हणजे व्हेरीफाय केलं आपण. काय केलं व्हेरीफाय? प्रोडक्ट इज इक्वल टू, प्रोडक्ट काय आपला 1184 इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर. ही आणि ही संख्या मॅच झाली. संपलं. कळलं तुम्हाला? आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत. सेम त्याच टाईपचं आहे. त्याच्यात आपल्याला एचसीएफ फाइंड आउट करायचा, एलसीएम फाइंड आउट करायचा. त्यानंतर काय करायचंय? जो प्रोडक्ट इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर आहे का नाही तो व्हेरीफाय करायचा. तर पहिले आपण फॅक्टर पाडून घेऊ. 46 चे फॅक्टर पाडून घेऊ आपण. 2 ने भाग जातोय. 2 दुने 4 आणि 2 त्रिक 7. 23 इज अ प्राईम नंबर. 23 ला 23 नेच भाग जाणार. बरोबर? 23 1 जा 23. आता 51 चं बघूया आपण कसं होतंय. 51 इथे किती जाईल आता? 3 जाईल. 5 + 1 6 ना. 3च्या पाड्यात 6 आहे म्हणून 3 जाईल. 3 एक 3 उरले 2, 3 7 21. 17 इज अ प्राईम नंबर. 17 ने 17लाच भाग जाणार. तर आपले फॅक्टर काय भेटले बाळांनो? 46 चे भेटले 2 × 23 आणि 51 चे भेटले 2 × 17. आता इथं एचसीएफ काय बघूया आपण. कॉमन फॅक्टर आहे का इथं? नाहीये. 3 इथं. तर आपण ज्यावेळेस कॉमन फॅक्टर नसतो त्यावेळेस आपण 1 लिहितो. आता एलसीएम. एचसीएफ झाला. आता एलसीएम फाइंड आउट करायचा. एलसीएम कसा फाइंड आउट करतो? याचा आणि याचा गुणाकार करायचा. म्हणजे कॉमन आणि अनकॉमन. तर इथं आता कॉमन तर काय आहे? एकच आहे. आता अनकॉमनचं आपण मल्टिप्लिकेशन करू. 23 × 2 46 आले इंटू 17 त्रिक 51. याचं मल्टिप्लिकेशन केल्यावर किती येईल बाळांनो ते बघूया आपण. 46 × 51. 6 1 6, 4 1 4, 0, 5 7 30, 8 आले 3, 5 चौक 20, 21 22 23, 6 आले इथे 4 आले 3 आणि 2. एलसीएम काय भेटला आपल्याला? 2346. 2346 हे भेटलं आपल्याला एलसीएम. आता पुढचं काय करायचं आहे आपल्याला? प्रोडक्ट काढायचा आहे. प्रोडक्ट कसा काढणार? प्रोडक्ट ऑफ एलसीएम अँड एचसीएफ कसा काढणार तो? एलसीएम किती आहे आपला? 2346. 2346. एचसीएफ किती आहे? 1 आहे. किती आला आन्सर? 2346. आता दुसरा काय सांगितलं आपल्याला पॉइंट? जो प्रोडक्ट आहे इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर. दिले जे 2 अंक आहे त्याचा जर तुम्ही प्रोडक्ट काढला तो पण एवढा येतो का नाही ते बघायचं आपल्याला. तर काय करणार आपण? सिंपल 46 × 51 याचं असं लिहूया वाटलंच तर. प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर इज काय? प्रोडक्ट कसा होईल? 46 × 51 केलं तर आन्सर काय येतं आपल्याला? 2346. कळलं तुम्हाला इथपर्यंत? आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. याचा आपल्याला एचसीएफ एलसीएम फाइंड आउट करायचं. सेम आणि प्रोडक्ट आणि इक्वल टू प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर आहे का नाही ते चेक करायचं. तर पहिले आपण 15 चे फॅक्टर पाडून घेऊ. किती भाग जाईल? 3 ने. 3 5 15 आणि 5 1 5. आता 60 चे अवयव पाडून घेऊ आपण. त्यालाच फॅक्टर म्हणतो. 2 ने भाग जातोय. 2 3 जा 60. बरोबर. परत 2 ने भाग जातोय. कसा जाणार भाग? 2 1 2 उरला 1 आणि 2 5 10 15. आता इथं किती जाईल? 3 जाईल.
3 5 15, परत 5 जाणार, 5 1 5. तर आपल्याला 15चे फॅक्टर काय भेटले, 3 गुणुले 5. आणि 60चे फॅक्टर काय भेटले आपल्याला, 2 × 2 × 3 × 5. आता इथं कॉमन फॅक्टर बघूया आपण, म्हणजेच एचसीएफ. काय आहे, इथं 5 आहे, इथं 5 आहे, इथं 3 आहे, इथं 3 आहे. म्हणजे कॉमन फॅक्टर काय भेटले, 5 × 3 म्हणजे काय, 15. एचसीएफ भेटला. आता एलसीएम म्हणजे काय, कॉमन आणि अनकॉमन यांचं मल्टिप्लिकेशन. तर एचसीएफ किती आहे, 15. आता राहिलेले कोणते कोणते इथं, 2 × 2 किती आलं, 2 दुणे 4 आणि 15 चौक 60. एलसीएम काय भेटला आपल्याला, 60. आता काय करणार, आपल्याला प्रोडक्ट बघायचा, आपल्याला द प्रोडक्ट ऑफ एचसीएफ अँड एलसीएम इज. कसं लिहिणार, एचसीएफ किती आहे, 15 आहे बरोबर, 15 × एलसीएम किती आहे, 60. आन्सर काय येईल तर करून बघूया आपण. 0 0 60 × 15 कसं होईल, 0 6 5 30, इथं 0 1 0 0 6 1 6, 0 0 6 3 90. बरोबर, काय येईल आन्सर, 900. आता काय काढायचं आपल्याला, जो प्रोडक्ट आलाय आपला, जे दिलेले नंबर आहे, द प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर इक्वल टू द प्रोडक्ट, म्हणजे जे आन्सर आलंय तेच आन्सर तुमचं. जर मल्टिप्लिकेशन केलं आपण, कसं करणार, द प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर इज, परत मल्टिप्लिकेशन आहे, काय पहिली संख्या 15 × 60, काय येणार आन्सर, 900. कळलं तुम्हाला. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. एचसीएफ आणि एलसीएमचं. तर काय आहे, 18 चे आपण फॅक्टर पाडून घेऊ. 2 आणि भाग जातोय, 2 9 18, परत 3 जातात, 3 3 9, परत 3 नाही, 3 1 3. आता 63 चे फॅक्टर पाडून घेऊ आपण. कसे पाडणार, भाग किती जाईल, 6 + 3 9. 9 हा 3च्या पाड्यात आहे, म्हणजे 3ने भाग जाईल. 3 दुणे 6 आणि 3 1 3, परत 3 7 21. आता 7 इज प्राईम नंबर, 7 1 जा 7. आपल्याला 18चे फॅक्टर काय भेटले, 2 × 3 × 3. 63 चे काय भेटले, 3 × 3 × 7. आता कॉमन फॅक्टर इथं कॉमन 3 आहे, इथं पण 3 आहे, म्हणजे एचसीएफ काय भेटला आपल्याला, एचसीएफ म्हणजे कॉमन बरोबर, 3 × 3 9. आणि एलसीएम म्हणजे कॉमन × अनकॉमन. आता कॉमन किती आहे, 9, इंटू अनकॉमन कोणते राहिले, 2 आणि 7, म्हणजे ते झालं 14. तेच काय होईल, 14 × 9 म्हणजे किती येणार, 126. आता एलसीएम आणि एचसीएफ आला, आपण काय करणार, आता प्रोडक्ट ऑफ एचसीएफ आणि एलसीएम काढणार. कसं काढणार, द प्रोडक्ट ऑफ एचसीएफ अँड एलसीएम इज. आता एचसीएफ किती आहे आपला, 9 आहे बरोबर, 9 × एलसीएम किती आहे, 126. हे जर केलं तर किती येणार, इथं करून बघू आपण. 126 × 9, 9 × 54, हातचे आले 5, 9 दुणे 18 आणि 5 23, हातचे आले 2, 9 1 9, 10 आणि 11. आन्सर काय आलं, 1134. आता आपल्याला काढायचंय प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर. तर प्रोडक्ट द प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर, तो कसा काढणार, आता दिलेले नंबर कोणते आपल्याला, 18 × 63. याचं जर तुम्ही केलं तर किती येतं ते, 1134.
इथं करून बघूया वाटलंच तर 18 8 त्रिक 24 हातचे आले 2 6 8 48 49 50 प्लस 0 3 1 3 6 1 6 इथं 4 इथं 3 6 आणि 5 11 आलं आन्सर. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल शेवटचं या प्रॅक्टिस सेट मधलं बघूया. आता आपण प्रॅक्टिस सेट मधलं शेवटचं एक्झाम्पल बघतोय. त्याचा एचसीएफ एलसीएम आणि प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर हे फाइंड आउट करणार आहे आपण. पहिले आपण 78 चे फॅक्टर पाडून घेऊ. भाग जाईल 2 आणि 2 त्रिक 6 उरला 1 आणि 2 9 18. इथं भाग जाईल आता 3 आणि 9 3 12. 3च्या पाड्यात 12 आहे म्हणून 3 1 3 आणि 3 त्रिक 9. आता 13 हा प्राईम नंबर आहे. 13 नेच भागणार. 13 1 जा 13. आता 104 ला आपण फॅक्टर पाडून घेऊ. आता 2 आणि भाग जाईल 2 पंचे 10 बरोबर आणि 2 दुने 4. परत 2 आणि भाग जाईल 2 दुने 4 आणि 2 सकी 12. परत 2 आणि जाईल 2 1 2 आणि 2 त्रिक 6. आता 13 हा प्राईम नंबर आहे. 13 1 जा 13. आपण फॅक्टर काय भेटले 78 चे ते लिहून घेऊया. 2 × 3 × 13 आणि 104 चे काय भेटले 2 × 2 × 2 × 13. आता याच्यात कॉमन फॅक्टर कोणते 13 आणि 2. तर एचसीएफ काय झाला एचसीएफ म्हणजे कॉमन फॅक्टर बरोबर. 2 × 13 किती आलं 26. आता एलसीएम बघूया. एलसीएम म्हणजे कॉमन इंटू अनकॉमन मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर एलसीएम मध्ये आता राहिलेले कोणते इथं 3 आहे बरोबर. इथं 2 आहे परत 2 आहे इंटू 26 किती नाही 3 दुने 6 6 दुने 12 12 गुणिले 26. याचा जर तुम्ही गुणाकार केला तर तो भेटतो 312 बरोबर ना. आता आपल्याला पुढे काय करायचं आहे प्रोडक्ट काढायचं. एचसीएफ आणि एलसीएम चा प्रोडक्ट काढायचा. तो कसा काढणार द प्रोडक्ट ऑफ एचसीएफ अँड एलसीएम इक्वल टू. तर एचसीएफ किती आपल्याला भेटलेला 26 आणि एलसीएम किती आहे 312. त्याचा गुणाकार करून घ्यायचा 312 गुणिले 26. 6 दुने 12 हातचा आला 1 6 1 6 आणि 1 7 6 त्रिक 18 इथं 0 बरोबर. 2 दुने 4 2 1 2 आणि 3 दुने 6 इथं 2 7 आणि 4 11 हातचा आला 1 8 आणि 2 10 आणि 1 11 हातचा आला 1 6 आणि 2 8. काय आलं आन्सर 8112 याला आन्सर. आता आपल्याला ज्या 2 संख्या दिल्या त्याचा गुणाकार करून बघायचा की एवढे आन्सर येतं का नाही. म्हणजे ते कसं लिहिणार आपण द प्रोडक्ट ऑफ गिवन नंबर इक्वल टू. आता कोणते नंबर दिलेले आपल्याला 78 × 104. याचा जर तुम्ही गुणाकार केला तर तो एवढाच येतोय 8112. अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट 13 सोडून झालेला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.